फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये जो ट्रायल बॅलन्स होता तो एकत्र होता, म्हणजे डेबिट साइड आणि क्रेडिट साइड एकत्र होती. आता हा जो ट्रायल बॅलन्स आहे यामध्ये डेबिट साइड आणि क्रेडिट साइड दोन्ही सेपरेट दिलेले आहे, त्यामुळे पोस्टिंग करायला आपल्याला आणखी सोपं आहे. कुठला आयटम डेबिटचा आहे कुठला क्रेडिटचा आहे ते ओळखायला लागणार नाही, पोस्टिंग आपल्याला सोपं आहे. बघा मी प्रॉब्लेम आधी एक्सप्लेन करते. फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ मून लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2018. मून लिमिटेडचा ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे 31 डिसेंबर 2018चा. एक डेबिट साइड आहे आणि एक क्रेडिट साइड आहे. जे डेबिट साइडचे आयटम आहेत ते पोस्टिंग होताना सर्व आयटम हे ऍसेट साइड आणि प्रॉफिट अँड लॉसची जी डेबिट आहेत म्हणजे एक्सपेंडिचर्स आहेत त्याला पोस्टिंग होतील. आणि क्रेडिट साइडचे जे आयटम आहेत ते सर्व आयटम एकतर लायबिलिटी साइडला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटची जी क्रेडिट साइड आहे म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आणि अदर एक्सपेन्सेस त्याला पोस्टिंग होतील. मग बघा आपण आधी डेबिट साइड पासून सुरुवात करूया. पहिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण काय करतो तर चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक मायनस करून घेत असतो. त्यानंतर सेकंड आयटम आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आपण पोस्टिंग करणार आहोत, परंतु त्यावर आधी ऍडजस्टमेंट आहेत का ते पाहून घेणार आहोत. बघा सन्ड्री डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे का पाहू. ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये सन्ड्री डेटर्स वर आरडीडीची ऍडजस्टमेंट असू शकते किंवा अनरेकॉर्डेड सेल्सची देखील ऍडजस्टमेंट असू शकते. मग बघा गुड्स वर्थ ₹5,000 वेअर सोल्ड ऑन 28/12/2018 अँड डिलिव्हर टू द कस्टमर बट नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. म्हणजेच हे अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. मग अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे काय तर मालाची विक्री झाली, माल पोहोचला पण कस्टमर पर्यंत, परंतु त्याची सेल्स बुकला नोंद करायची राहून गेलेली आहे, म्हणजेच अनरेकॉर्डेड सेल्स आहेत. मग अनरेकॉर्डेड सेल्स आपण काय करणार आहोत तर सेल्स मध्ये ऍड करणार आहोत आणि त्याचा सेकंड इफेक्ट असं अज्युम केलं जातं की ही उधारीवर विक्री झालेली आहे, म्हणून डेटर्स मध्ये देखील ते ऍड करायचे आहेत. म्हणजे डेटर्सवर आपल्याला जी ऍडजस्टमेंट आहे ती आहे अनरेकॉर्डेड सेल्सची. आणखी आरडीडी वगैरे आहे का चेक करून घेऊयात. आरडीडी नाहीये ऍडजस्टमेंट मध्ये, म्हणजे एकच ऍडजस्टमेंट आहे डेटर्सवर. मग डेटर्सची आपल्याला नोट घ्यावी लागेल. बघा सेकंड आयटम आहे सन्ड्री डेटर्स. त्यानंतर सन्ड्री डेटर्स नंतर बिल्स रिसिवेबल पण आहे. बिल्स रिसिवेबल आणि सन्ड्री डेटर्स हे दोन्ही आपण काय करणार आहोत सोबत पोस्टिंग करणार आहोत ट्रेड रिसिवेबलच्या नोटला. मग डेटर्सवर आपण सेल्सची ऍडजस्टमेंट करणार आहोत अनरेकॉर्डेड सेल्सची. बिल्स रिसिवेबल पण आपण ट्रेड रिसिवेबलच्या नोटला पोस्टिंग करणार आहोत. त्यानंतर बिझनेस प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर या सर्व फिक्स असेट आहेत पण त्या टँजिबल आहेत. टँजिबल म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या. यावर जी ऍडजस्टमेंट असते ती असते डेप्रिसिएशनची. मग डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे का चेक करू आपण. ऍडजस्टमेंट नाहीये डेप्रिसिएशनची. जर असती तर आपण डेप्रिसिएशन लेस केलं असतं, पण 3 ऍसेट आहे त्यामुळे आपल्याला त्याची नोट घ्यावी लागेल. त्यानंतर कॅश इन हँड इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट आपण नॉन करंट इन्व्हेस्टमेंटचं जे हेडिंग आहे त्याच्या समोर दाखवणार आहोत. त्यानंतर कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची नोट घ्यावी लागेल कारण 2 आयटम आहेत त्याला आपण दाखवणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट फायनान्स कॉस्ट नावाचं जे हेडिंग आहे प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला तिथे आपण इंटरेस्ट घेणार आहोत. जर डिबेंचरवर इंटरेस्ट असेल तर नोट घ्यावी लागेल आणि सिंगल इंटरेस्ट असेल तर आपण हे डायरेक्ट पोस्टिंग करू. त्यानंतर परचेसेस आहेत. परचेसेस मधून जर परचेसेस रिटर्न असतील तर ते आपण लेस करतो, ते क्रेडिट साइडला दिलेले असतात. मागच्या स्लाइड मध्ये पाहूयात आपण क्रेडिटला आहेत का परचेस रिटर्न, नाहीयेत. त्यामुळे परचेसेस आपण डायरेक्ट पोस्टिंग करणार आहोत परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर. त्यानंतर कॅरेज इनवर्ड आपण अदर आयटमची अदर एक्सपेन्सेसची जी नोट आहे शेवटची त्याला आपण घेणार आहोत कॅरेज इनवर्ड. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वेजेस आणि सॅलरी हे 2 आयटम एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये मोडतात. वर्कर्सला जे काही दिलं जातं त्यामध्ये मोडतात. त्यामुळे ह्या 2 आयटमची आपण नोट घेणार आहोत. त्यावर आउटस्टँडिंगची वगैरे ऍडजस्टमेंट आहे का ते चेक करूयात.
बघा आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे सेकंड. आउटस्टँडिंग सॅलरी 1500 रुपये सांगितलेली आहे, त्यामुळे सॅलरीमध्ये आपल्याला 1500 आउटस्टँडिंगचे ऍड करावे लागतील. त्यानंतर पुढचा आयटम आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स आपण अदर एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत आपल्या लास्टच्या नोटला. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन ऍसेट. डेप्रिसिएशन साठी आपल्याला सेपरेट हेडिंग आहे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. तिथे आपण डेप्रिसिएशन दाखवणार आहोत. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस पण आहेत. हे देखील जर रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट असेल तर याच्यावरचे जे रिटर्न ऑफ होतील तेवढे आपल्याला त्याच नोटला घ्यायचे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशनला. त्यासाठी आपण ऍडजस्टमेंट आहे का प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसवर ते चेक करू. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट असली तर बघा इथे आहे राईट ऑफ हाफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. मग आपण डेप्रिसिएशनच्या नोटला 2 आयटम दाखवणार आहोत. एक आहे तर डेप्रिसिएशन ऑन ऍसेट 25,000 रुपये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस मधले हाफ रिटर्न ऑफ होणार आहे. हाफ म्हणजे 50%. मग 8,000च्या 50% म्हणजे 4,000 रुपये आपण त्या नोटला दाखवणार आहोत डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसच्या. डेप्रिसिएशन 25,000 रुपये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफचे 4,000 रुपये असे दोन्ही आयटम आपण घेणार आहोत. त्यामुळे याची आपल्याला नोट घ्यावी लागेल. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस आपण अदर एक्सपेन्सेसला दाखवणार आहोत, पण त्यावर एक ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट बघा इथे सॅलरीच्याच ऍडजस्टमेंट मध्ये आहे. ऑफिस एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स ₹700. ऑफिस एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स आहे म्हणजे प्रीपेड आहेत. तेवढे आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस मधून लेस करावे लागतील आणि त्याचा सेकंड इफेक्ट द्यावा लागेल आपल्याला बॅलन्स शीटला ऍसेट साइडला, जिथे आपण लोन्स अँड ऍडव्हान्सेस घेतो परंतु ते लॉंग टर्मचे नाही, शॉर्ट टर्मचे जे लोन्स अँड ऍडव्हान्सेस आहे तिथे आपण हे घेणार आहोत 700 रुपयाचा सेकंड इफेक्ट. ट्रायल बॅलन्सची जी डेबिट साइड होती ती संपलेली आहे. आता क्रेडिट साइड पहा. क्रेडिट साइडला कॅपिटल आहे. कॅपिटल 2 आहे. एक आहे प्रेफरन्स शेअर्सचं आणि दुसरं आहे इक्विटी शेअर्सचं. त्यामुळे 2 कॅपिटल असल्यामुळे आपल्याला त्याची नोट घ्यावी लागेल. इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर कॅपिटल आपण नोटमध्ये दाखवणार. आपली ही फर्स्ट नोट असणार आहे. त्यानंतर जनरल रिझर्व्ह आपण रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटला घेणार आहोत. रिझर्व्ह अँड सरप्लसची नोट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येणारच आहे, कारण त्याला आपल्याला नेट प्रॉफिट देखील ट्रान्सफर करायचा असतो. आता जनरल रिझर्व्हवर ऍडजस्टमेंट आहे का चेक करूया आपण. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, ऍडजस्टमेंट मध्ये ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह नावाची ऍडजस्टमेंट आहे. मग जनरल रिझर्व्ह मध्ये आपल्याला हे 3,000 रुपये जे ट्रान्सफरचे आहेत ते ऍड करायचे आहेत. त्यानंतर पुढचा आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ट्रेड पेएबल चं जे हेडिंग आहे त्याच्या समोर आपण सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट दाखवणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा हा मागच्या वर्षीचा बॅलन्स आहे. तो प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊनच्या समोर आपण दाखवणार आहोत. त्यानंतर सेल्सची नोट घ्यावी लागेल, कारण ऍडजस्टमेंट मध्ये अनरेकॉर्डेड सेल्स दिलेले होते. मालाची विक्री झालेली, डिलिव्हर पण झाला माल, पण सेल्स बुकला त्याची एंट्री करायची राहून गेलेली आहे. त्यामुळे सेल्स मध्ये तेवढे अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करावे लागतील, म्हणून याची आपण नोट घेणार आहोत. त्या नोटला नाव जे आहे ते रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नावाचं नाव आहे. त्यामध्ये आपण सेल्स दाखवणार आहोत आणि अनरेकॉर्डेड ऍड करणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट आयटम आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आपण अदर करंट लायबिलिटीजला दाखवणार आहोत. आता आपण राहिलेल्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या चेक करू. बघा, पहिली जी ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, तिच्या 2 व्हॅल्यू दिलेल्या आहे. एक आहे 80,000 रुपये कॉस्ट प्राइस आणि दुसरी आहे 85,000 रुपये मार्केट प्राइस. आपण 12वीला ज्यावेळेला फायनल अकाउंट शिकलेलो आहोत त्यावेळेला आपल्याला माहिती की जर क्लोजिंग स्टॉकच्या 2 व्हॅल्यू आल्या तर आपण विच एव्हर लेस, जी कमी असेल ती व्हॅल्यू घेत असतो. म्हणून आपण दाखवताना ही जी 80,000 रुपये व्हॅल्यू आहे ती घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करून जेवढी बॅलन्सिंग फिगर येईल प्लस ऑर मायनस ती आपण चेंज इन इन्व्हेंटरीजला घेणार आहोत. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे स्टॉकचा तो आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इन्व्हेंटरीच्या समोर दाखवणार आहोत. मग 80,000 रुपये आपण ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार आहोत आणि 80,000चा सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण बॅलन्स शीटला इन्व्हेंटरीच्या समोर घेणार आहोत 80,000चा. त्यानंतर सॅलरी आउटस्टँडिंगचा इफेक्ट मी तुम्हाला सांगितलाय, सॅलरीमध्ये ऍड करायचा आणि सेकंड इफेक्ट करंट लायबिलिटीजला जाईल. ऑफिस एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेसला घेणार आहोत. त्यातून 700 रुपये प्रीपेड आहेत ते लेस करायचे
आणि त्या 700 रुपयाचा सेकंड इफेक्ट शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेसला जाईल. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट आहे. टॅक्सेशनसाठी आपल्याला सेपरेट हेडिंग आहे प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला लेस टॅक्स म्हणून. त्याच्या समोर आपण हे 10,000 रुपये दाखवणार आहोत आणि ती प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, म्हणून आपण ती शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला त्याचा सेकंड इफेक्ट देणार आहोत. त्यानंतर राईट ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आपण अदर नॉन करंट ऍसेटला दाखवणार आहोत. त्यातून 50% अमाऊंट लेस करणार आहोत आणि लेस केलेल्या अमाऊंटचा सेकंड इफेक्ट जो आहे तो डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसच्या अंडर दाखवणार आहोत. त्यानंतर गुड्स 5,000 रुपयाचे जे आहेत वेअर सोल्ड ऑन 28/12/2018 डिलिव्हर्ड टू कस्टमर बट नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक. अनरेकॉर्डेड सेल्स येथे याचा एक इफेक्ट सेल्स मध्ये ऍड होतील आणि दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये ऍड होतील. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट. डायरेक्टर्स डिसाइडेड टू प्रपोज्ड डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर अँड 10% ऑन इक्विटी शेअर. डायरेक्टर्सने ठरवलं की त्यांना डिव्हिडंड द्यायचा आहे, प्रेफरन्स शेअरवर पण द्यायचा आहे आणि 10% इक्विटी शेअरवर द्यायचा आहे. मग प्रेफरन्स शेअरवर किती डिव्हिडंड देणार, तर प्रेफरन्स शेअरच्या पुढे जेवढे पर्सेंटेज असतील, बघा इथे आहे 8%, मग प्रेफरन्स शेअरवर 8% डिव्हिडंड द्यायचा आणि इक्विटी शेअर्सवर 10% द्यायचा. त्याचा जो पहिला इफेक्ट आहे तो आपण देणार आहोत. दोन्ही प्रपोज डिव्हिडंड आहेत, त्यामुळे दोन्हींचा पहिला इफेक्ट जो आहे तो येईल अप्रोप्रिएशनला. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला अप्रोप्रिएशन शब्दाच्या खाली प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड, प्रपोज प्रेफरन्स डिव्हिडंड. आणि दुसरा इफेक्ट येईल ती प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, म्हणून शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या हेडिंगच्या अंडर आपण प्रपोज प्रेफरन्स डिव्हिडंड आणि प्रपोज इक्विटी डिव्हिडंड दाखवणार आहोत. त्यानंतर ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह हा देखील प्रॉफिट मधूनच ट्रान्सफर करायचा असतो, म्हणून एक इफेक्ट अप्रोप्रिएशनला जाईल आणि दुसरा इफेक्ट जनरल रिझर्व्ह मध्ये ऍड होईल. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सोडवताना आपण आपले जे हेडिंग आहेत त्यानुसार जातो. मग आपल्या बॅलन्स शीटचं पहिलं हेडिंग जे आहे ते आहे शेअर कॅपिटल. कॅपिटल आपल्याला 2 दिलेले आहेत, त्यामुळे सर्वांनी नोटबुक मध्ये पहिली वर्किंग नोट घ्या. शेअर कॅपिटल, पहिली वर्किंग नोट शेअर कॅपिटल. त्यामध्ये 2 कॅपिटल दाखवा. पहिलं प्रेफरन्स शेअर कॅपिटल जे दिलेलं आहे ते 1000 इक्विटी शेअर ऑफ, 1000 नाहीये, प्रॉब्लेम मध्ये आपण चेक करू. इक्विटी शेअर 1000 प्रेफरन्स शेअर आहे आणि 2500 इक्विटी शेअर आहे. 1000 प्रेफरन्स शेअर जे आहेत ते 8% चे आहेत. 1000 8% preference share of 100 each. 1000 8% preference share of 100 each. Amount मध्ये 1 lakh. Amount मध्ये 1 lakh आणि 2500 equity share. 2500 equity share of 100 each. Of 100 each. Amount मध्ये 2,50,000. Amount मध्ये 2,50,000. 2,50,000. नोटची बेरीज करा लगेच. बेरीज येईल 3,50,000. 3,50,000. सर्वांनी पहिली वर्किंग नोट तयार करा. शेअर कॅपिटल आपण जाताना बॅलन्स शीटच्या सिक्वेन्सने जातो. शेअर कॅपिटल मध्ये 2 प्रकारचं कॅपिटल आहे. 1000 8% प्रेफरन्स शेअर ऑफ 100 इच 1 लाख रुपये आणि 2500 इक्विटी शेअर ऑफ 100 इच 2,50,000. दोन्हींची टोटल 3,50,000. सर्वांची नोट झाली असेल तर त्यांनी बॅलन्स शीटला या
आणि शेअर कॅपिटल समोर 3,50,000 रुपये लिहून टाका. 3,50,000 रुपये लिहून टाका. आता सेकंड नोट घ्या. सेकंड नोट, रिझर्व अँड सरप्लस. ही नोट अशी आहे की तिची आपण लगेच टोटल करणार नाही आहोत, कारण की याला नेट प्रॉफिट ट्रान्सफर होतो. रिझर्व अँड सरप्लसला आपण जनरल रिझर्व दाखवणार आहोत आणि जो ट्रान्सफर केलेला आहे ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट तो आपण लगेच देऊन घेणार आहोत. जे आयटम आपण पोस्टिंग करतोय त्यावर टिक मार्क करा. आता आपण लायबिलिटी साइडला आहे, त्यामुळे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडचे आयटम आपण पोस्टिंग करतोय. जनरल रिझर्व इनरला घ्या, ह्या कॉलमला घेतला तरी चालेल. जनरल रिझर्व कॉलमला घेतला तरी चालेल, कारण तो इनर कॉलमच आहे आपला. कॉलमला घ्या 10,000 रुपये आणि ऍड ट्रान्सफर करा 3,000 रुपये, जे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते. ऍड ट्रान्सफर 3,000, आउटरला त्यांची बेरीज 13,000. रिझर्व अँड सरप्लसची आपण सेकंड नोट घेतली. ही नोट आपण लगेच टोटल करणार नाही आहोत, कारण की याला नेट प्रॉफिट आपल्याला नंतर ट्रान्सफर करायचा आहे. रिझर्व अँड सरप्लसला आपण जनरल रिझर्व ट्रान्सफर केला इनर कॉलमला 10,000 रुपये ट्रायल बॅलन्स मधला, आणि ऍडजस्टमेंट होती ट्रान्सफर टू जनरल रिझर्व 3,000 रुपये. ते ऍड केले, ऍडजस्टमेंटचा एकच इफेक्ट झालेला आहे. दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला देणार आहोत. आता बॅलन्स शीटचं जे पुढचं हेडिंग आहे ते बघूयात आपण. बॅलन्स शीटचं पुढचं हेडिंग आहे बघा, मनी रिसिव्ड अगेन्स्ट शेअर वॉरंट. ते आलेलं नाहीये, त्यामुळे त्याचं काही पोस्टिंग करायचं नाही. शेअर ऍप्लिकेशन मनी पण नाहीये, पोस्टिंग करायचं नाही. डायरेक्ट नॉन करंट लायबिलिटीज मधला जो पहिला आयटम आहे लॉंग टर्म बॉरिंग्स, तिथे या. आपल्या ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला डिबेंचर्स आलेले आहेत का चेक करा, किंवा बँक लोन आलेला आहे का ते चेक करा. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला बघा, क्रेडिट साइडला कुठेही डिबेंचर आलेले नाहीयेत. नेक्स्ट स्लाइड मध्ये सुद्धा इथे फक्त बिल्स पेएबल आहेत, त्यामुळे लॉंग टर्म लायबिलिटीज ज्या आहेत त्या नाहीयेत. लॉंग टर्म बॉरिंग्स आपल्याकडे नाहीये, त्यामुळे त्याचं काही पोस्टिंग होणार नाही. त्यानंतर पुढच्या आयटम कडे येऊ आपण. बघा, पुढचा आहे करंट लायबिलिटीज. नॉन करंट लायबिलिटीज मध्ये आपण एकच आयटम चेक करतो, लॉंग टर्म बॉरिंग्स म्हणजे डिबेंचर्स किंवा बँक लोन. तो आलेला नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट कुठे आलो, करंट लायबिलिटीज कडे आलो. करंट लायबिलिटीज मध्ये पहिला आयटम आहे शॉर्ट टर्म बॉरिंग्स. शॉर्ट टर्म बॉरिंग्स मध्ये आपण घेत असतो डिपॉझिट्स, बँक लोन किंवा बँक ओव्हरड्राफ्ट. यापैकी काही ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला चेक करायचं आहे का. बघा, क्रेडिट साइड काहीच नाही यापैकी, त्यामुळे शॉर्ट टर्म बॉरिंग्स मध्ये सुद्धा काहीच येणार नाही. त्यानंतर पुढचा आयटम आहे ट्रेड. बघा, पुढचा आयटम आहे ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल समोर आपण सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट घेतो. सन्ड्री क्रेडिटर्स प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत, त्याची अमाऊंट आपण इथे डायरेक्ट पोस्टिंग करू 43,000 रुपये. ट्रेड पेएबल समोर लिहा 43,000 रुपये. सिंगल आयटम असल्यामुळे नोट घेण्याची गरज नाही. ट्रेड पेएबल समोर क्रेडिटर्सची अमाऊंट लिहा 43,000 रुपये. त्यानंतर अदर करंट लायबिलिटीची आपल्याला नोट घ्यावी लागेल, कारण ट्रायल बॅलन्स मध्ये बिल्स पेएबल आले आहेत आणि ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट देखील आलेली आहे, त्यामुळे त्याची नोट घ्या. नोट नंबर 3, नोट नंबर 3 अदर करंट लायबिलिटीज. त्यामध्ये घ्या बिल्स पेएबल, जे तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले होते 1,000 रुपये. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट होती, तिचा एक इफेक्ट आपण इथे देतोय. आउटस्टँडिंग सॅलरीज 1,500 रुपये. दोनच आयटम आहेत, एक ट्रायल बॅलन्स मधला आहे आणि दुसरा ऍडजस्टमेंट मधला आहे. त्यांची बेरीज करा. बेरीज आलेली आहे 2,500 रुपये. नोट नंबर 3 अदर करंट लायबिलिटीज, त्यामध्ये आपण दोन आयटम पोस्टिंग केले. एक आहे ट्रायल बॅलन्स मधला बिल्स पेएबल आणि दुसरा आहे
ऍडजस्टमेंट मधला ऍडजस्टमेंटचा एक इफेक्ट आपण दिलेला आहे आउटस्टँडिंग सॅलरीजचा 1,500 रुपये. नोटची बेरीज केलेली आहे 2,500 रुपये. तुमच्या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटकडे या आणि अदर करंट लायबिलिटीज समोर आपली जी नोटची बेरीज आलेली आहे ती लिहा. नोट नंबर 3. नोट नंबर 3 आणि तुमच्या नोटची जी बेरीज आलेली आहे ती लिहा 2,500 रुपये. 2,500 रुपये. ₹2,500 अदर करंट लायबिलिटीज समोर. सर्वांची बेरीज लिहिली असेल 2,500. पुढचे हेडिंग आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला आपण 3 आयटम पोस्टिंग करणार आहोत. 3ही आयटम ऍडजस्टमेंट मधले आहेत. पहिला आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि दुसरा आहे प्रपोज डिव्हिडंड. पण प्रपोज डिव्हिडंड 2 आहेत. एक इक्विटी शेअरवर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा आहे आणि एक जो आहे तो प्रेफरन्स शेअरवर डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यामुळे नोट नंबर 4 घ्या. नोट नंबर 4. नोट नंबर 4 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन त्यामध्ये घ्या प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन जी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती आपल्याला 10,000 रुपये. त्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड ऑन प्रेफरन्स शेअर कंसात 8% ऑन कॅपिटल इन ब्रॅकेट 8% ऑन कॅपिटल. कॅपिटलवर 8% काढायचं आहे. तुमचं कॅपिटल आहे प्रेफरन्सचं 1,00,000 रुपये. 1,00,000वर 8% काढा. ते आलेलं आहे 8,000 रुपये. आणि प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड इक्विटी शेअर कॅपिटलवर पण डिव्हिडंड सांगितलाय कंसात 10% ऑन 2,50,000. 2,50,000 रुपये इक्विटी शेअर्सचं कॅपिटल आहे त्यावर 10% काढलाय. 8% तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता ट्रायल बॅलन्स मध्ये आणि 10% तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला होता. त्यानंतर नोटची बेरीज करा. बघा तुम्हाला मी ट्रायल बॅलन्स दाखवते. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघा प्रेफरन्स शेअर कॅपिटल 1,00,000 रुपये होतं आणि त्याचा डिव्हिडंडचा रेट 8% होता. इक्विटी शेअर कॅपिटलच्या पुढे काही पर्सेंटेज नसतात. त्याची ऍडजस्टमेंट होती. ऍडजस्टमेंट नुसार आपण तो डिव्हिडंड कॅल्क्युलेट केलेला आहे. बघा ऍडजस्टमेंट मध्ये प्रपोज डिव्हिडंड प्रेफरन्स शेअरवर सांगितला होता आणि 10% इक्विटी शेअरवर सांगितला होता. मग 8% आपण प्रेफरन्सवर काढला आणि 10% इक्विटी शेअर कॅपिटलवर काढला आणि इथे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ऍडजस्टमेंट होती. असे 3 आयटम आपण आपल्या त्या नोटमध्ये दिलेले आहेत शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या नोटमध्ये. आणि नोटची बेरीज केली. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 10,000, प्रपोज प्रेफरन्स डिव्हिडंड 8% ऑन कॅपिटल 8,000 प्रेफरन्स कॅपिटलवर काढला येतो आणि प्रपोज्ड इक्विटी डिव्हिडंड 10% ऑन कॅपिटल 2,50,000वर 10% 25,000 रुपये. नोटची बेरीज केली. बेरीज आलेली आहे 43,000 रुपये. आता ही स्टेटमेंटला घ्या. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला लायबिलिटी साइडला शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर दाखवा. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर दाखवा 43,000. आता ऍसेट साइड सुरू होते. ऍसेट साइडला फर्स्ट आयटम आहे टँजिबल ऍसेट. टँजिबल ऍसेटला आपण डोळ्यांनी दिसणाऱ्या ज्या ऍसेट आहेत त्या घेणार आहोत. ऍसेट साइड सुरू झाली म्हणजे आता आपण ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड चेक करणार आहोत. डेबिट साइडला जे आयटम आहेत ते आपण चेक करून त्यानुसार पोस्टिंग करणार आहोत. बघा डेबिट साइडला बिझनेस प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर ह्या 3 ऍसेट आलेले आहेत. त्या 3ही ऍसेट्स आपण टँजिबल ऍसेटला पोस्टिंग करणार आहोत. डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट नाहीये पण 3 ऍसेट असल्यामुळे आपल्याला नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. नोट नंबर 5 टँजिबल ऍसेट.
नोट नंबर 5 टँजिबल ऍसेट, 3 ऍसेट टँजिबल ऍसेट्स म्हणून दाखवा. डायरेक्ट आउटरला घेतल्या तरी चालतील, डायरेक्ट आउटरला घेतल्या तरी चालतील. बिझनेस प्रिमायसेस ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला दिलेली अमाऊंट घेतोय आपण 1 लाख रुपये. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 80,000 रुपये आणि फर्निचर 23,000 रुपये. बिझनेस प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर 1,80,000 आणि 23,000 बेरीज करून 2,03,000. टँजिबल ऍसेटची नोट घेतली कारण एकापेक्षा जास्त आयटम होते म्हणून. बिझनेस प्रिमायसेस 1 लाख, प्लांट अँड मशिनरी 80,000, फर्निचर 23,000. त्यांची बेरीज आली 2,03,000. तुमच्या बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला या आणि स्टेटमेंटला टँजिबल ऍसेटच्या समोर 1 लाख किती 2,03,000 होती, 2,03,000 रुपये दाखवा. 2,03,000 रुपये दाखवा. 2,03,000च आहे ना. ट्रायल बॅलन्स मध्ये आणखी काही घ्यायचं राहिले का चेक करून घेऊ आपण. फर्निचर आहे, 3 ऍसेट आपण घेतलेले आहेत. बिझनेस प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर टोटल 2,03,000 बॅलन्स शीटला दाखवा. टँजिबल ऍसेटची नोट घेतली आपण. त्यानंतर इनटँजिबल ऍसेट समोर आपण गुडविलची अमाऊंट दाखवतो. ट्रायल बॅलन्स मध्ये गुडविल आहे का चेक करा. असेल तर इनटँजिबल ऍसेट समोर येईल, पण नाहीये त्यामुळे डॅश करा. कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस पण नाहीये, डॅश करा. त्यानंतर नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला जी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट होती 25,000 रुपये ती दाखवलेली आहे 25,000. नॉन करंट इन्व्हेस्टमेंट समोर इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दाखवा 25,000. त्यानंतर लॉंग टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर काहीच येणार नाही, डॅश करा. अदर नॉन करंट ऍसेट इथे आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर दाखवत असतो किंवा अंडर रायटिंग कमिशन. त्यापैकी ट्रायल बॅलन्स मध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आलेला आहे आणि त्यावर राईट ऑफ ची ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे पुढची नोट घ्या. नोट नंबर 6, नोट नंबर 6 अदर नॉन करंट ऍसेट. त्यामध्ये घ्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनरला 8,000 रुपये, लेस रिटर्न ऑफ 50% किंवा हाफ म्हटलं तरी चालेल ऍडजस्टमेंट नुसार 4,000 रुपये, लेस करून आउटरला 4,000. 8,000तून 4,000 वजा केले, आउटरला 4,000. नोटची टोटल पण येईल 4,000. अदर नॉन करंट ऍसेटची आपण नोट घेतलेली आहे. त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दाखवले 8,000 रुपये, लेस रिटर्न ऑफ 50% 4,000 रुपये, लेस करून आउटरला 4,000 रुपये. टोटल 4,000 आली नोटची. स्टेटमेंटला या बॅलन्स शीटच्या आणि तिथे बॅलन्स शीटला दाखवा. अदर नॉन करंट ऍसेटच्या समोर 4,000. नोट नंबर 6, नोट नंबर 6. त्यानंतर करंट ऍसेट मध्ये पहिलं हेडिंग आहे करंट इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये होती पण आपण ती ऑलरेडी दाखवलेली आहे नॉन करंट ऍसेटला, त्यामुळे आता परत इन्व्हेस्टमेंट दाखवायची गरज नाही. त्यानंतर इन्व्हेंटरी समोर क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट घ्या जी आपल्याला अगोदरपासून माहिती आहे 80,000 रुपये. 80,000 रुपये. त्यानंतर ट्रेड रिसिवेबलची नोट घ्यायची आहे. क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट होत्या, एक 80,000 आणि एक 85,000. त्यापैकी जी कमी असेल ती घेत असतो आपण.
म्हणून 80,000 इथे दाखवलेली आहे इन्व्हेंटरी समोर. आता ट्रेड रिसिवेबलची नोट घ्या. नोट नंबर 7. नोट नंबर 7 ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये सन्ड्री डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल आपण दाखवणार आहोत, पण सन्ड्री डेटर्स वर अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट आहे. म्हणून सन्ड्री डेटर्स इनरला घ्या 80,000 रुपये. सन्ड्री डेटर्स इनरला घ्या 80,000 रुपये. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले होते आपल्याला की माल विकलाय पण तो रेकॉर्ड करायचा राहून गेलेला आहे, ते 5,000 रुपये. 5,000 रुपये ऍड करून आउटरला 85,000 रुपये. ऍड करून आउटरला 85,000 रुपये. त्यानंतर ट्रायल बॅलन्स कडे या. ट्रायल बॅलन्स मध्ये बिल्स रिसिवेबल दिलेले आहेत पहा. बिल्स रिसिवेबल ते पण आपण ह्याच नोटला पोस्टिंग करणार आहोत. बिल्स रिसिवेबल चेक करू. ट्रायल बॅलन्स मध्ये 12,000 रुपये आहेत, ते देखील याच नोटला पोस्टिंग करा. बिल्स रिसिवेबल बिल्स रिसिवेबल घ्या 12,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 12,000 आणि नोटची बेरीज करा. नोटची बेरीज करा. $85,000 अधिक 12,000 नोटची बेरीज येईल 97,000. नोटची बेरीज 97,000. स्टेटमेंटला घ्या बॅलन्स शीटच्या. उरलेला प्रॉब्लेम आपण उद्या घेणार आहोत, कारण की आपला लेक्चरचं टायमिंग संपत आलाय, 1 मिनिट राहिलेला आहे. स्टेटमेंटला नोट नंबर टाका आणि बॅलन्स शीटला पोस्टिंग करा. करंट ऍसेट मधल्या ट्रेड रिसिवेबलच्या समोर 97,000. ट्रेड रिसिवेबलच्या समोर पोस्टिंग करा 97,000. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची जर नोट तुम्हाला तयार करता आली तर करून ठेवा. त्याला आपण कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक असे 2 आयटम पोस्टिंग करणार आहोत. तुम्हाला दाखवून देते मी. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 2 आयटम पोस्टिंग करा. 2,500 रुपये कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 1,22,600 रुपये. 1,22,600 रुपये. नोटची टोटल येईल 1,25,100 रुपये. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटची नोट, त्यामध्ये 2 आयटम आपण पोस्टिंग केलेले आहेत आणि त्याचा इफेक्ट लगेच बॅलन्स शीटला देऊन टाका. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर. उरलेला प्रॉब्लेम आपण उद्या घेऊ. पूर्ण पोस्टिंग आता काही शक्य नाही. 1,25,100 आहेत कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. बॅलन्स शीटचा एकच आयटम राहिलेला आहे आता फक्त, अदर करंट ऍसेटचा. तिथे आपण प्रीपेड ऑफिस एक्सपेन्सेस जे आहेत त्याचा इफेक्ट देणार आहोत 700 रुपयाचा. तिथून पुढचा प्रॉब्लेम आपण उद्या घेणार आहोत. बॅलन्स शीटचा एक आयटम आणि प्रॉफिट अँड लॉसची पोस्टिंग.